नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। हॅलो हेडलाईन्स। प्रभाग क्रमांक 12 येथील झालेला रस्ता काँक्रिटीकरण कामाचे धुळे शहराच्या आमदारांच्या हस्ते झाले आज लोकार्पण। प्रभाग क्रमांक 1 वलवाडी गोंदूर गावात पिण्याच्या पाईपलाईनला लागली गळती, लाखो लिटर पाण्याची नासाडी। धुळ्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले खासदार राहुल गांधी विरुद्ध व्यंग्यात्मक आंदोलन। धुळे जिल्ह्यात पोलिसांनी राबविलेल्या नाकाबंदी व ऑलआउट ऑपरेशनमध्ये 6 पिस्टल 6 हत्यारे करण्यात आली जप्त। कृषी महाविद्यालयात शेतकऱ्यांसाठी शेती संदर्भात करण्यात आले होते कार्यशाळेचे आयोजन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक 12 पापा युसुफ यांच्या घरापासून ते सागर हॉटेलपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरणाच्या कामाचे आज शहराचे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। दरम्यान आजच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाच्या लोकार्पणाप्रसंगी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या समेत डॉक्टर दीपश्री नाईक, साजिद साई, पापा सर, शोएब मुल्ला, हलीम शमउद्दीन, प्यारेलाल पिंजारी, सलीम शाह, डॉक्टर शराफत अली यांच्यासह प्रभाग क्रमांक 12 येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवाय आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या येथील नागरिकांच्या वतीने पुष्पफूल देऊन सत्कारही करण्यात आला। प्रभाग क्रमांक 12 येथे सागर हॉटेल चौकमध्ये पापा सर यांच्या घरापासून सागर हॉटेलपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या कामासाठी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पापा सर तसेच या परिसरातील माजी नगरसेवक साजिद साई, सलीमभाई शाह आणि अनेक लोकांनी माझ्याकडे या कामासाठी मागणी केलेली होती। त्यासाठी मी नगर उत्थान या योजनेतून 50 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते। आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच शहर अध्यक्षा फातिमा मॅडम, शाहिदा मॅडम, फुजैला आझमी आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 वलवाडी उपनगर येथे गेल्या 2 दिवसांपासून पिण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे। दरम्यान वलवाडी गोंदूर गावात 4 ते 5 दिवसांनंतर पिण्याचे पाणी नागरिकांना दिले जाते आणि दुसऱ्या बाजूला मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होताना दिसत आहे। त्याचप्रमाणे या भागात गटारी देखील बनविण्यात आलेले नाहीत, त्यामुळे सांडपाणी हे रस्त्यावर येत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आलेले आहे। त्यामुळे मनपा प्रशासनाने प्रभाग क्रमांक 1 वलवाडी गोंदूर या प्रभागाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे। शिवाय पिण्याच्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी लिकेज झाल्याने व्यवस्थित पाणीपुरवठा देखील होत नाही, त्यामुळे येथील नागरिक हे कर भरूनही नागरिक सुविधापासून वंचित आहेत। तरी मनपाने याकडे लक्ष देऊन लोकांना सुविधा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख प्रवीण साळवे यांनी केलेली असून अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील प्रवीण साळवे यांनी मनपा प्रशासनाला दिलेला आहे। महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे 2 दिवसापासून लाखो लिटर पाणी वाहत जात आहे। भर रस्त्यावरून गोंदूर ते वलवाडी या रस्त्यावर मुख्य वाल फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे। आज वलवाडी येथे कोणी वाली नाही। वलवाडी हा कायम दुर्लक्षित झालेला परिसर आहे। तसं पाहता वलवाडी व भोकरमधून सर्वात जास्त महानगरपालिकेला दर दिला जातो, पण येथील नागरिकांना पाणी मूलभूत सुविधा मिळत नाही। गेल्या बऱ्याच दिवसापासून वलवाडी परिसरात गटारी नसल्यामुळे प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येकाचे सोसखड्डे आहे। या सोसखड्डे काही लीक झाल्यामुळे पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अक्षरशः सांडपाणी मिश्रित वलवाडीकरांना पाणी प्यावं लागतं। वारंवार तक्रारी करून देखील महानगरपालिकेचा पाणी पुरवठा विभाग यांचा अतिशय दुर्लक्ष आहे। तरी आमची मागणी आहे की लवकरात लवकर वलवाडी परिसरात लक्ष देऊन ही पाण्याची नासाडी थांबवावी व येथील नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात यावे। बोलो मम्मी मेरे पप्पा की जात क्या है अशा पद्धतीच्या घोषणाबाजी देत भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने आज धुळे शहरात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरुद्ध व्यंग्यात्मक पद्धतीने आंदोलन करण्यात आले। दरम्यान स्वतःच्या जातीची माहिती नाही आणि इतरांच्या जाती विचारतात असा हल्लाबोल भाजप पदाधिकाऱ्यांनी आज धुळ्यात केला। दरम्यान भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आज धुळे शहरात हे आंदोलन करण्यात आले। दरम्यान आजच्या या आंदोलनात भाजपाचे हिरामनप्पा गवडी, विजय पाचापूरकर, शरद बिरारी,
विलास पाटील, सुरेश बहाडकर, सुरेश ऐरे, कालिदास पोद्दार, हर्षकुमार रेलन यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने आजच्या या व्यंगात्मक आंदोलनाप्रसंगी उपस्थित होते. सार्वभौम संस्था संसदेमध्ये बजेटचा विषय चालू असताना राहुल गांधींनी अचानकपणे एक हल्ला केला. जातीय जनगणना झाली पाहिजे. ज्या काँग्रेसने इतके वर्ष राज्य केलं तेव्हा कधी जातीय गणनेची मागणी केली नाही. जातीय गणना कधी घेण्यासाठी प्रयत्न केला नाही. परंतु भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये निगेटिव्ह बातम्या करायच्या आणि मग त्याला जेव्हा जातीचा विषय आला त्यावेळेस संसदेतील भारतीय जनता पार्टीचे नेते मंत्री अनुरागजी ठाकूर यांनी विचारलं, ठीक आहे जाती जनगणना करायची. या देशामध्ये पहिला नागरिक राष्ट्रपती, दुसरा नागरिक पंतप्रधान, तिसरा नागरिक विरोधी पक्षनेता असतो. तुम्हाला जेव्हा जात विचारली तर तुम्ही म्हणता मेरी जात क्यों पूछ रहे. म्हणून साऱ्या देशभर आंदोलन करून भारतीय जनता पार्टीचा निषेध केला. या ठिकाणी धुळे महानगरातील ओबीसी मोर्चाच्या वतीनं मी प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी आपल्या भारतीय जनगणनेनुसार आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी अनेक भक्तीने या घुमतात हरिमातेजवळ. म्हणून या ठिकाणी सोडियांच्या अवकाशाच्या रूपामध्ये या ठिकाणी रूपांतर केलेलं आणि राहुल गांधीजींना विचारताय बोलो मम्मी मेरा पप्पा का नाम क्या है. हा संस्कृती आपली फाउंडेशनची आणि याच्यावर आम्ही त्यांना विचारतो की जात क्या आहे आणि जात जर नसेल तर मग तुम्हाला जातीय गणना करण्याचा अधिकार कुठून येतो. धुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासनातर्फे केलेल्या नाकाबंदी आणि ऑलआउट ऑपरेशनमध्ये 6 पिस्टल, 4 तलवारी, 1 चापर आणि गुन्हेगारक औषधं जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडालेली असून गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. शिवाय अशा कारवाई सातत्याने सुरू राहतील जेणेकरून जिल्ह्यात दहशत व भयमुक्त वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत डिवरे यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, LCB पथक आणि शहर वाहतूक शाखा यांच्या माध्यमातून रात्रीतून ही नाकाबंदी आणि ऑलआउट ऑपरेशन राबविण्यात आले. यात अनधिकृतपणे गावठी बनावटीच्या पिस्टल स्वतःकडे बाळगणाऱ्या 5 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 6 पिस्टल आणि 7 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती यावेळी पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली. काल रात्री धुळे जिल्ह्यामध्ये आपण आचारसंहितेच्या अगोदर एक विशेष ऑपरेशन ऑलआउट मोहीम घेतली होती. त्या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण एकूण 6 पिस्टल्स, 7 राऊंड्स आपण जप्त केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण 4 तलवारी देखील या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत. आपण हिस्ट्री शीटर जवळजवळ 40 त्याच्यामध्ये चेक केलेले आहेत. 21 ड्रंक अँड ड्राईव्ह, दारू पिऊन वाहन चालवणे याच्या केसेस आपण केलेल्या आहेत. समन्स आणि वॉरंटची बजावणी आपण जवळजवळ 30 अशी केलेली आहे. 3 जे पाहिजे असलेले आरोपी होते जे आपल्याला मिळत नव्हते ते देखील आपण काल पकडण्यामध्ये यशस्वी झालो होतो आणि साधारणतः 150 मोटर वाहनाच्या केसेस आपण केलेल्या आहेत. या अनुषंगाने आपण काल धुळे शहरामध्ये जेवढे जिम्नॅशियन्स आहेत असे 30 जिम्नॅशियन्स आपण चेक केले आहेत. एक अशी बातमी होती की त्याच्यामध्ये मिफिटरमाइड सल्फेट याचे इंजेक्शन बॉडी बिल्डर्स लोकांना दिलं जातं आणि ते अवैध आहे, ते बॅन आहे. त्याची देखील आपण झाडाझडती आपण करण्यात आली आणि संबंधित यांना नोटिसेस देखील देण्यात आलेल्या आहेत. धुळे येथील कृषी विज्ञान केंद्र व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून चालना मिळवण्यासाठी रेशीम शेती हा शेतकऱ्यांना उत्पन्नासाठी चांगला घटक म्हणून तो परिसरातील शेतकऱ्यांनी अंगीकृत करावा. या संदर्भात जनजागृती व्हावी आणि शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा म्हणून प्रयत्न केले जात असून यासाठी आज 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यशाळेत रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांची असलेली कुतूहलता आणि अडचणी याबद्दल मार्गदर्शन आणि शंकांचे निरसन करण्यात आले. धुळे जिल्ह्यात एक पीक पद्धती न राबवता भविष्यात शेतकरी अन्य पिकांनाही अंगीकृत करतील, एक पर्यायी पीक म्हणून किंवा पूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती करतील अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून
विभागीय कृषी सहसंचालक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ दिनेश नागरे, आत्म्याचे प्रकल्प उपसंचालक हितेंद्र एस सोनवणे हे उपस्थित होते. दरम्यान यावेळी जिल्ह्यातील 4 तालुक्यातील जवळपास 200 शेतकरी आजच्या या कार्यशाळेसाठी उपस्थित होते. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर दिनेश नांद्रे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र धुळे. आज आपल्या या कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये कृषी विज्ञान केंद्र धुळे आणि आत्मा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने एक शेतीला पूरक व्यवसायाला चालना मिळावी त्या दृष्टिकोनातून रेशीम शेती एक सगळ्यात महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांना उत्पादनासाठी चांगला एक घटक म्हणून शेतकऱ्यांनी तो अंगीकृत करावा, त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांमध्ये त्याच्या संदर्भातील जनजागृती आणि प्रामुख्याने त्यामध्ये शेतकऱ्यांचा कल वाढावा या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी आज त्या एका दिवसाच्या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. या कार्यशाळेमध्ये रेशीम शेती संबंधित शेतकऱ्यांना ज्या काही कुतूहलता किंबहुना अडचणी आहेत ते या ठिकाणी आपण सोडवण्याचं काम करणार आहोत. निश्चितपणे भविष्यामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये एक पीक पद्धती न राहता शेतकरी दुसऱ्या पिकाला अंगीकृत करतील, त्या दृष्टिकोनातून एक पर्यायी पीक म्हणून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण एक रेशीम शेती हा या ठिकाणी आपण याचं आयोजन केलं आहे. निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.